आजच्या ठळक बातम्या. कुणबी समाजासह ओबीसी बांधवांची अलिबागेत निदर्शने. ओबीसींचा गुहागरमध्ये भव्य मोर्चा. खेड शहरात आरक्षण हक्कासाठी निघाली रॅली. अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघाचा गुणगौरव सोहळा. राज्य सरकारच्या विरोधात मुरुडमध्ये कुणबी समाज आक्रमक. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. सरकारच्या निर्णयाविरोधात रायगड जिल्ह्यातील कुणबी समाज एकवटून रस्त्यावर उतरला. आज अलिबाग तहसील कार्यालयासमोर कुणबी समाजासह ओबीसी बांधवांनी निदर्शने केली आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आरक्षणाचा GR रद्द करा, ओबीसी दाखले देऊ नये, शिंदे समिती बरखास्त करा अशा मागण्या प्रामुख्याने यावेळी करण्यात आल्या. हे वेळीच थांबवले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. इतर ओबीसी घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आजच्या मागण्या आहेत 2 तारखेला जो GR काढलेला आहे शासनाने, त्याच्यामुळे कुणबी समाज धास्तावलेला आहे, चिंतित झालेला आहे. हा कुणबी समाजावर अन्याय आहे आणि अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा काढलेला आहे. त्याचं निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. तुमच्या मागण्या काय आहेत? त्याच्या मागण्या आहेत, मराठा यांना कुणबी समाजामध्ये समाविष्ट करून घेऊ नये, हा GR रद्द करण्यात यावे, शिंदे कमिटी बरखास्त करण्यात यावी, या प्रमुख मागण्या आहेत. मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. ओबीसी महासंघाचा विजय असो. ओबीसी महासंघाचा विजय असो. कुणबी नावाने ओबीसीमध्ये येणाऱ्या मराठा समाजाची घुसखोरी थांबवा अशी मागणी करत गुहागरमध्ये हजारो ओबीसी बांधवांनी आज तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. हम सब एक हे म्हणत ओबीसी समाज बांधव रस्त्यावर येत आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावरून सरकारचे लक्ष वेधले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, तसेच मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करा अशी मागणी, जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशा मागण्या देखील ओबीसी बांधवांनी यावेळेस व्यक्त केल्या. या निवेदनाद्वारे आजच्या राज्य सरकारकडे तात्काळ कार्यवाहीसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, या मागण्या आम्ही अनेक वेळा वारंवार प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत. हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा GR म्हणजे ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा सरकारचा कट आहे. हा GR मागे घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली मराठ्यांच्या दबावाला खाली पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही घटनाबाह्य असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी. दिनांक 1 जून 2004 रोजी ओबीसीच्या यादीत अनुक्रमांक 83 मध्ये कुणबीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा कुणबी मराठा या पोट जातीच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना ओबीसीच्या यादीतून वगळण्यात यावे. कुणबी आणि मराठा एक नाही, यावर 5 मे 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये. मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नसताना सुद्धा 58 लाख मराठ्यांना कुणबी नोंदीद्वारे दिलेले गेलेले बोगस जातीचे दाखले तात्काळ रद्द करण्यात यावे. जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात यावी. नॉन क्रिमिनल अट रद्द करावी. ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीची सरसकट शिष्यवृत्ती लागू करावी. पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे आणि रिक्त पदांचा अंश भरण्यात यावा. SC ST ला लागू असलेली शेतकी आणि शैक्षणिक शासकीय योजना ओबीसीला लागू करण्यात कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह तात्काळ सुरू करण्यात यावी. खेड शहरात भर पावसात ओबीसी रस्त्यावर उतरले. खेड तालुक्यातील बहुसंख्य असणारा ओबीसी समाज आज आपल्या प्रलंबित मागण्यांकरता आणि जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे काढलेला GR रद्द करण्याकरता आज हा समाज मोर्चा काढून आपली निदर्शने त्यांनी केली आहे. हा मोर्चा कालकाय मंदिर पासून खेड बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला. या मोर्चामध्ये ओबीसी बांधव आणि प्रामुख्याने महिला वर्गाचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. तसेच 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. शासनाच्या विविध कार्यालयाशी समन्वय ठेवून ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणारी संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. या संस्थेचा अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर दिवंगत सभासद आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सदर कार्यक्रमाला सुमारे 250हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग उपस्थित होते. खारेपाट्यातील इयत्ता 10वी 12वी पास शिष्यवृत्ती पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते यावेळेस करण्यात आला. शिक्षक नेते नरसू पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जिद्द कशी असावी हे जिवंत उदाहरण सादर करून त्यांनी सर्व सभासदांची मने जिंकली. संस्थेच्या कार्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी संस्थेला शुभेच्छा दिल्या. मला एवढा आनंद वाटला आज सगळ्या माझ्या वडिलांना आणि आयांना बघून की आज तुम्ही दरवर्षी हा ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करताय, महिला दिन साजरा करताय, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सहली काढल्या जातात. आज माझ्या छोट्या छोट्या मुलांचा, आपल्या नातवंडांचा तुम्ही सत्कार करताय, किती मोठी गोष्ट आहे. खरं म्हटलं तर हे वय जे आहे हे वय आशीर्वादासाठी आहे असं माझं मत आहे. आणि हे आशीर्वाद देत असताना त्या आशीर्वादावरती अनेक मुलं, अनेक नातवंड घडत आहेत. आज विविध क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत. त्याचं कारण म्हणजे आम्हाला मिळालेले गुरुवर्य आदरणीय जे पाटील सर असतील, पाटील सर असतील. कुणबी ओबीसीच्या आरक्षणात पुढारलेल्या मराठा जातीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घुसखोरी थांबवा याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना एक निवेदन मुरुड तालुका कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि मुरुडच्या वतीने मुरुड तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले. यावेळी सदर निवेदन नायब तहसीलदार संजय तवर यांनी स्वीकारले. खरोखर पुढारलेला समाज मराठी होता आणि आपण कुठेतरी या लेवलने यावं किंवा समानता असावी या हिशोबाने घटनेमध्ये दिलेल्या घटनेची पायामल्ली करून एक झुंडशाहीचा जरांगेने जे नेतृत्व केलं आणि कुठेही कायद्यावर न बोलता कुठल्याही नेत्यावर बोलणं आज आपल्यासाठी जे भांडत आहेत, मी खरंच त्यांच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. आपण त्यांच्यासाठी खरंच मंत्री महोदय छगन भुजबळ असतील, हके साहेब असतील, यांनी जो महाराष्ट्रात आवाज उठवलेला आहे त्या आवाजाला आपण ताकद दिली पाहिजे. कारण आज जर मुरुडमध्ये जर आपण पाहिलं तर ओबीसी समाज खूप आहे. आज मुरुडमध्ये जर आपण ओबीसी एकत्र आलो तर मुरुड जाम होईल. जे जरांगे कुठे मोर्चे करत असतील, ताकद दाखवत असतील, पण आपला मुरुडमधला ओबीसी जर एकत्र आला तरी मुरुड जाम होईल. इव्हन मुरुड अलिबागमध्ये आपण जर एकत्र आलो तर पूर्ण शासनाला हे होईल आणि रद्द करावं लागेल. पण त्याच्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.